नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 8 सप्टेंबर आणि राज्यामध्ये जे आहे सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे. ठिकठिकाणी सध्या आता पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्या आहे 8 सप्टेंबर. तर उद्याच्या दरम्यान नेमकी वातावरण कशी राहील? उद्यासुद्धा कडक ऊन पडणार का? का पाऊस येणार? याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे 7 सप्टेंबर आणि आज रात्री दरम्यान सुद्धा आपल्याला थोडाफार काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस राहील. आणि जे आहे जसं की मराठवाडा आणि जळगाव जिल्हा, अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा या भागामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे आज मध्यरात्रीपासून सगळीकडे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. तर आता उद्या आहे 8 सप्टेंबर. तर उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या सकाळपासून राज्यामध्ये एकदम कडक ऊन पडेल. एकदम सगळीकडे कडक ऊन पडेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस राहणार नाही उद्याच्या दरम्यान सकाळपासून. दुपारपर्यंत एकदम एकदम कडक ऊन पडेल. दुपारच्या दरम्यान काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. आणि त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान विदर्भातील चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला थोडंफार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जसं की मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, नाशिक, मुंबई, पुणे, कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भाग तर या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहील. कडक ऊन पडेल. सकाळपासून एकदम कडक ऊन पडेल. राज्यामध्ये फक्त आज सायंकाळच्या दरम्यान विदर्भातील फक्त नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा या भागामध्येच आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता राहील. आणि इतर सगळीकडे जे आपला हवामान पूर्णपणे कोरडे राहील. तसं राज्यामध्ये आजपासूनच जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे. कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहोत, की तुम्ही आपला अंदाज जर पाहत असाल शेतकरी मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्येच आपण सांगितलं होतं, की राज्यामध्ये 7 तारखेपर्यंत पाऊस राहील. म्हणजे 7 तारखेला राज्यामध्ये कडक ऊन पडेल. तर त्याप्रमाणे आज आपला आजपासून ज्या ठिकाणी कडक ऊन आपल्याला पडलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे पावसाने सध्या विश्रांती घेतलेली आहे. आणि राज्यामध्ये आता 8, 9, 10 तारखेपर्यंत जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो 10 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाला विश्रांती राहील. फक्त 10 तारीख राज्यामध्ये फक्त विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. अन्यथा जे आहे 11 तारखेपर्यंत म्हणजे 11 ते 12 तारखेदरम्यान 12 सप्टेंबरपर्यंत आपलं जे आहे 12 सप्टेंबरपासूनच राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल. म्हणजे परतीच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल 12 तारखेपासून. तर जवळजवळ पूर्ण सप्टेंबर महिन्याचे संपेपर्यंत हा पाऊस राहील. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय तुमची शेतीची कामे करायची असेल तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे येत्या म्हणजे आजपासूनच या ठिकाणी शेतीची कामे करायला शेतकरी करू शकतात. कारण की आजपासून ते 11 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील. तसेच उत्तर महाराष्ट्र झालं, नाशिक जिल्हा झालं, खान्देच्या परिसरामध्ये सुद्धा जे आपला नाशिक, मुंबई, पुणे, कोकणपट्टी, धाराशिव, बारामती झालं, पुणे, अ, सोलापूर जिल्हा म्हणजे ह्या सगळ्या भागामध्ये जे आपले शेतकरी मित्रांनो 11 तारखेपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. त्यामुळे तुम्हाला तुमची जी शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्याने आपली शेतीची कामे या 11 म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये आता जे आहे पुन्हा एकदा परतीच्या पावसाला सुरुवात होईल. आणि आता जो परतीचा पाऊस येईल, हा जो परतीचा पाऊस आहे, हा पाऊस पुरेकडून या ठिकाणी येणार आहे. पुरेकडून म्हणजे पुरेला जो त्यामध्ये विदर्भातील भाग आहे. तर विदर्भातील भागामध्ये जे आहे आपला पावसाला जे आहे सगळ्यात आधी सुरुवात होईल. 12 तारखेला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. फक्त म्हणजे 8 तारखेपासून म्हणजे 8 ते 11 तारखेदरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि इतर कुठेही पाऊस राहणार नाही. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता 11 तारखेपर्यंत पावसाची या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे. आणि 12 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. तर 12 तारखेपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यापर्यंत म्हणजे सप्टेंबरच्या शेवटपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये पाऊस राहील. आणि
हा जो पाऊस आहे या ठिकाणी परतीचा पाऊस आहे आणि सगळ्यात सुरुवातीला आपला विदर्भातील जे आहे नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा या भागामध्ये परतीचा पाऊस जे आपला सगळ्या ठिकाणी त्या भागामध्ये सुरुवात होईल. त्यानंतर 12, 13, 14 तारखेदरम्यान राज्यामध्ये 12 ते 17 तारखेदरम्यान राज्यामध्ये जे आहे जास्त या ठिकाणी पावसाचे वातावरण राहील. 12 ते 17 तारखेदरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडेल आणि काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा होईल. नदी नाले भरतील. म्हणजे ज्या भागामध्ये आतापर्यंत पाऊस पडलेला नाही त्या भागामध्ये सुद्धा पाऊस पडेल. कारण की काही भागामध्ये अजूनही पावसाची शेतकरी वाट पाहत आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये 12 तारखेपासून ते जवळजवळ 17 ते 20 तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे चांगला पाऊस या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जो आपण अंदाज सांगतो तो आपला अंदाज या ठिकाणी खरा ठरतो. आता आज आहे 7 सप्टेंबर तर आज आणि उद्या आहे 8 सप्टेंबर. तर आता उद्याचा अंदाज या ठिकाणी आपण पाहिलेलाच आहे. उद्या राज्यामध्ये कुठेही पाऊस राहणार नाही. उद्या फक्त सायंकाळच्या दरम्यान नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या याच भागामध्ये फक्त उद्या सायंकाळच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. अन्यथा जे आहे उद्या सकाळपासूनच एकदम कडक ऊन पडेल. आजच ज्या ठिकाणी ऊन पडलेलं होतं. कारण की राज्यामध्ये आजपासूनच जे आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. कारण की आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की जळगाव जिल्ह्याची एक आपल्याला कमेंट होती नंदुरबार भागाची की त्या भागामध्ये पाऊस कधी उघडणार. तर आजपासून त्या भागामध्ये पाऊस उघडलेला आहे. कारण की आता जसं आपण सांगितलं होतं की 4 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत राज्यामध्ये खांद्याच्या परिसरामध्ये पाऊस राहील. त्याप्रमाणे त्या भागामध्ये पाऊस पडला. आता तेथील पावसाला या ठिकाणी विश्रांती आता म्हणजे आजपासून त्या भागामध्ये पावसाचा या ठिकाणी जोर कमी झालेला आहे. तर त्या भागामध्ये आता पाऊस पडणार नाही. आता फक्त पाऊस जे आपला शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता परतीच्या पावसाला सुरुवात होईल आणि हा परतीचा पाऊस पूर्वेकडून येईल आणि पूर्वेकडून म्हणजे तो म्हणजे नागपूर जिल्हा आणि गोंदिया जिल्हा या भागापासून या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यापासून या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल. तर 11 तारखेपासून 12 तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा या ठिकाणी जोर वाढण्यास सुरुवात होईल. 12, 13, 14 दरम्यान राज्यामध्ये पावसाचे जास्त वातावरण राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज देतो एकदम आपल्या या ठिकाणी खरा असतो. तुम्ही पाहत असाल की आपण जो अंदाज आतापर्यंत या ठिकाणी सांगितलेला आहे तो अंदाज या ठिकाणी आपल्या या ठिकाणी खरा ठरलेला आहे. कारण की आपण मागच्या व्हिडिओ सगळ्यात आधी आपण अंदाज देत असतो शेतकरी मित्रांनो. कारण की तुम्ही पाहू शकता की राज्यामध्ये आता जे आहे पावसाचं जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता आजपासून पावसाचा जोर या ठिकाणी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, कोकणपट्टी, रत्नागिरी जिल्हा या सगळीकडे आता सध्या पाऊस पडणार नाही. आजपासून ते 11 तारखेपर्यंत त्या भागामध्ये पाऊस पडणार नाही. आता फक्त पाऊस पडणार तो म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये. विदर्भातील फक्त काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल 11 तारखेपर्यंत. त्यामध्ये नागपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा आणि गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्येच पाऊस राहील. तर इथं सगळीकडे आपल्याला जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.